मध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक्सरसाइज 9.2 मधील क्वेश्चन नंबर 4. किती नंबर क्वेश्चन? 4th क्वेश्चन आहे. ओके, याच्या आधी आपण 3 क्वेश्चन बघितले. त्याच्यामध्ये आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन रूल, स्केलर मल्टिप्लिकेशन रूल कसा वापरावा. आता आपण क्वेश्चन नंबर 4 डिस्कस करणार आहोत. ओके, तर क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो बघा, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. तर एकूण हे 6 प्रॉब्लेम्स आहेत. त्यातील 3 प्रॉब्लेम्स आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि 3 प्रॉब्लेम्स काय आहेत, होमवर्क आहे. ओके, तर करूया स्टार्ट सोल्युशन. बघा सोल्युशन, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे y = x² + 3 अपॉन x² - 5. तर आपल्याला काय म्हणलेलं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर लिहूया आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके, देयरफॉर दोन्ही साइडला काय d/dx अटॅच करूया. d/dx = d/dx ऑफ x² + 3 अपॉन x² - 5 इक्वल टू. आता बघा इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ, इथं बघा न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे. ओके, म्हणजे डिव्हिजन आहे आणि डिव्हिजन असेल तर आपण काय यूज करणार आहोत, बाय युजिंग डिव्हिजन रूल. आता हा डिव्हिजन रूल काय म्हणतो ते आपण डिस्कस करूया. देयरफॉर dy/dx इक्वल टू, बघा डिव्हिजन रूल काय म्हणतो, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, म्हणजे वरचा न्यूमरेटरला वरचा म्हणा, डिनॉमिनेटरला खालचा म्हणा. तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, खालचा आहे तसा ठेवायचा आहे. खालचा आहे तसा, x² - 5 आहे तसा, खालचा आहे तसा, इनटू वरच्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, d/dx ऑफ वरचा कोण आहे, x² + 3 वरच्याचा डेरिव्हेटिव्ह. मायनस चिन्ह खूप महत्वाचं आहे. इथं मायनस चिन्ह आहे. ऍडिशन मल्टिप्लिकेशन रूल मध्ये प्लस साइन आहे, इथं कोणतं साइन आहे, मायनस. पुन्हा काय होणार, आता खालचा आहे तसा, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस. आता वरचा आहे तसा ठेवायचा, वरचा म्हणजे x² + 3 आहे तसा, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ खालचा म्हणजे d/dx ऑफ x² - 5 अपॉन, बघा हे महत्वाचं आहे, अपॉन काय होणार, अपॉन खालच्याचा स्क्वेअर म्हणजे छेदाचा स्क्वेअर. छेद किती आहे, x² - 5 इट्स अ स्क्वेअर. लक्षात ठेवा, आता खाली कोणत्याही प्रकारे आपल्याला धक्का लावायचा नाही, आपल्याला फक्त न्यूमरेटरच सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आता इक्वल टू काय बघा, x² - 5 ऍज इट इज. ओके, आता इथे बघा, इथे काय आहे, प्लस. काय आहे, प्लस, म्हणजे आपण काय वापरणार, ऍडिशन रूल. काय होईल ऍडिशन रूल नुसार, d/dx ऑफ x² + d/dx ऑफ काय होईल, 3. ओके, आता यानंतर काय होईल बघा, मायनस. ओके, x² + 3 ऍज इट इज, आता काय होईल बघा, इथं बघा काय मायनस x² - 5. आता x² - 5 आहे म्हणजे काय झालं, इथं पण कोणता रूल, सबट्रॅक्शन रूल आपण काय करणार आहोत, अप्लाय करणार आहोत. काय होईल मग, d/dx ऑफ d/dx ना आत गुणूया, काय होईल, d/dx ऑफ x² - d/dx ऑफ 5. ओके, d/dx ऑफ 5 अपॉन किती आहे, अपॉन x² - 5 ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथं काय ब्रॅकेट स्क्वेअर वगैरे करायची काही गरज नसते, कारण याचा उपयोग होईलच असं नाही. इक्वल टू, आता काय बघा, इक्वल टू, आता इथं इक्वल टू x² - 5 म्हणजे इथं x² - 5. ओके, इनटू ब्रॅकेट. आता इथे x² आहे, x² चा डेरिव्हेटिव्ह किती मी सांगितलं तुम्हाला, कसं काढायचं x² चा डेरिव्हेटिव्ह, तर x⁴ चा फॉर्म्युला काय होईल, n × x⁻n - 1. पण n किती आहे, 2, म्हणजे काय होईल, 2 × x⁻2 - 1 प्लस 3 काय आहे, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, नेहमी 0. किती असतो, 0. मग 3 चा डेरिव्हेटिव्ह ना 0. ओके, मायनस
एक्स स्क्वेअर प्लस 3 इंटू, आता इथे काय बघा सेम एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय ना सेम काय होईल पॉवर पुढे घ्या आणि पॉवर एकनं कमी करा मायनस 5 5 इज द कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0 म्हणजे 5 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 0 ओके आपण काय येणार आहे आपण एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर आता इक्वल टू काय होईल बघा आता हे सिम्प्लिफाय करूया एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज एक्स स्क्वेअर मायनस 5 ॲज इट इज 2 minus 1 2 minus 1 म्हणजे किती आलं 1 म्हणजे x raised to 1 आणि x raised to 1 म्हणजे x आणि हे 2 म्हणजे 2x 0 as it is minus x square plus 3 as it is इथं पण सेम x raised to 2 minus 1 म्हणजे x raised to 1 आणि x raised to 1 म्हणजे काय x आणि हे 2x आणि 2x मध्ये 0 काय ना 2x म्हणजे इथं काय फक्त 2x ओके आता इथे आपण काय छेदामध्ये काय x स्क्वेअर मायनस 5 इट्स स्क्वेअर ओके आता इक्वल टू आता सिम्प्लिफाय करूया आणखी एकदा काय होईल बघा आता हा 2x येत आहे हा 2x येत आहे ओके तर आपण काय करूया 2x कॉमन घेऊया तर काय होईल बघा 2x कॉमन आता आहे दिस x स्क्वेअर मायनस 5 ओके आणि हे मायनस चिन्ह मायनस हा 2x कॉमन घेतलेला आहे आता मायनस x स्क्वेअर प्लस 3 म्हणजे काय या मायनस चे हा तिथं गुणूया म्हणजे काय होईल मायनस x स्क्वेअर आणि हे प्लस काय प्लस 3 चे काय होईल मायनस 3 आपण काय होईल बघा आपण x स्क्वेअर मायनस 5 x स्क्वेअर मायनस 5 इट्स स्क्वेअर होईल ना काय होईल छेदामध्ये कुठेही बदल होणार नाही अंशामध्येच बदल होतील सगळे इक्वल टू काय बघा आता this x square minus x square this x square cancel what remaining this minus 5 this minus 3 and minus 5 minus 3 minus 8 and this minus 8 into 2x so minus 8 into 2x of minus 8 to the 16 so minus 16 into this x minus 16x upon this x square minus 5 it's a square म्हणजे काय होईल x square minus 5 it's a square so this is the answer of our problem okay बघा पुन्हा एकदा -5 -3 -8 to the minus 16x this x as it is so minus 16x upon denominator as it is okay so we complete the first problem now we discuss third problem okay Okay, now we discuss third problem. What is third problem? Y equal to x is to x. Okay, so we differentiate with respect to x. Okay, so differentiate with respect to x. So what happened? ओके आता इथे काय होईल बघा आता बघा डी बाय डीएक्स ऑफ म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा आता इथे काय होईल न्यूमरेटर आणि इथे काय डिनॉमिनेटर आहे ओके म्हणजे काय डिव्हिजन आहे म्हणजे इथे काय करावं लागेल आपल्याला बाय युजिंग डिव्हिजन रूल बाय युजिंग डिव्हिजन रूल ओके आता डिव्हिजन रूल काय म्हणतो दिस इज यू दिस इज व्ही यू अपॉन व्ही ओके हा u आहे हा v आहे म्हणजे हा वरचा आणि हा खालचा या भाषेत लक्षात ठेवा तर काय dy by dx इक्वल काय होईल खालचा आहे तसाच म्हणजे डिनॉमिनेटर ऍज इट इज खालचा आहे तसाच इनटू खालचा आहे तसाच इनटू
डेरिव्हेटिव्ह ऑफ वरचा म्हणजे अंशाचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह मायनस, महत्वाचं लक्षात ठेवा मायनस चिन्ह आहे मायनस, पुन्हा काय होईल वरचा आहे तसाच खालच्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस ई रेज टू एक्स आपण काही सांगा खालच्याचा स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस छेदाचा स्क्वेअर करूया एक्स प्लस ई रेज टू एक्स इट्स स्क्वेअर इक्वल टू काय होईल बघा आता इथे एक्स प्लस ई रेज टू एक्स एज इट इज. आता इथे बघा एक्स इंटू रेज टू एक्स आहे म्हणजे दोघांच्या मध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन आहे तर इथे कोणता रूल यूज करावा लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल. मग मल्टिप्लिकेशन रूल नुसार करूया इथे डेरिव्हेटिव्ह काय होईल बघा एक्स एज इट इज डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स प्लस ई रेज टू एक्स एज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एक्स dx बाय dx. ओके आता काय होईल बघा मायनस, आता काय होईल बघा इथे x e रेज टू x इनटू ब्रॅकेट काय होईल बघा आता इथे d बाय dx ऑफ x प्लस e रेज टू x म्हणजे काय इथे कोणता साइन आहे प्लस साइन आहे म्हणजे ऍडिशन आहे. मग आता आपण कोणता रूल वापरणार ऍडिशन रूल म्हणजेच काय तर त्या d बाय dx न आत कंसाला आपण काय करणार गुणणार. तर गुणूया काय होईल d बाय dx ऑफ x म्हणजे काय होईल dx बाय dx प्लस d बाय dx ऑफ e रेज टू x. आपण काय आहे याच्यामध्ये आपण किती x प्लस e रेज टू x इट्स अ स्क्वेअर. आता आपण सिंप्लिफाय करूया इक्वल टू काय होईल बघा x प्लस e रेज टू x इनटू ब्रॅकेट. आता बघा x आहे किती e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x प्लस e रेज टू x एज इट इज dx अपॉन dx. आता dx अपॉन dx म्हणजे किती dx बघा इथे लक्षात घ्या dx आहे का dx अपॉन dx म्हणजे किती 1 ना कारण सपोज 3 अपॉन 3 किती लिहितो आपण 1 6 अपॉन 6 1 तसं dx आहे अपॉन dx आहे किती येणार 1 म्हणजे इथे किती आलं 1. ओके मायनस काय होणार x e रेज टू x इनटू ब्रॅकेट इथं पण सेम तसंच dx अपॉन dx किती 1 प्लस e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह देणार e रेज टू x आपण काय ना आपण छेदाचा स्क्वेअर म्हणजे काय ना x प्लस e रेज टू x इट्स स्क्वेअर. आता इक्वल टू काय होईल बघा आता सिंप्लिफाय करूया. तर आता इथे बघा इथे e रेज टू x आहे इथे e रेज टू x कॉमन घेऊया. We take e raised to x common from this bracket we take e raised to x as a common. तर काय होईल बघा e raised to x plus e raised to x common आत काय राहील e raised to x common. तर काय राहील बघा e raised to x common घेतलं तर काय राहील 1 plus x माइनस काय होईल बघा आता इथे 1 प्लस x माइनस काय होईल x e रेज टू x 1 प्लस e रेज टू x. ओके आता इथे काय होईल बघा आपण काय येईल बघा x प्लस e रेज टू x इट्स अ स्क्वेअर. आता इथे जर सिंप्लिफिकेशन आपल्याला शक्य असेल तर सिंप्लिफाय करायचं आहे नाहीतर तसंच ठेवलं तरी चालतं. येते लक्षात तुमच्या. आता इथे बघा इथं हे e रेज टू x इथं आहे ओके आणि इथं एक e रेज टू x आहे एवढंच इथं सिंप्लिफिकेशन शक्य आहे. ओके तर हे e रेज टू x आणि हे e रेज टू x आपण काय करू शकतो कॉमन घेऊ शकतो आणि या ब्रॅकेटनं या ब्रॅकेटला पण आपण गुणू शकतो. ओके तर आता यामध्ये काय होतं बघूया बघा आता याच्यामध्ये काय होईल पुढे बघा हा एक e रेज टू x आहे हा एक e रेज टू x आहे. ओके एवढंच कॉमन निघेल. आता काय बघा इक्वल टू e रेज टू x कॉमन आता काय बघा आता हा 1 प्लस x आहे आणि हा x प्लस e रेज टू x आहे तर या ब्रॅकेटने याला गुणून बघा काय होईल
1 या पूर्ण ब्रॅकेटला गुणलं तर काय होईल x प्लस e रेज टू x प्लस पुन्हा या x न या ब्रॅकेटला गुणा x into x x स्क्वेअर प्लस x into e रेज टू x x e रेज टू x ओके. आता यानंतर e रेज टू x इथला e रेज टू x कॉमन घेतलेला आहे राहिले काय फक्त मायनस x तर या मायनस x ना गुणा काय होईल मायनस x x into 1 म्हणजे काय मायनस x ना इथं गुणा म्हणजे काय मायनस x आणि हा e रेज टू x म्हणजे हे e रेज टू x मायनस काय होईल आता इथं मायनस x e रेज टू x अपॉन काय बघा अपॉन छेदाचा स्क्वेअर म्हणजे काय x प्लस e रेज टू x इट्स स्क्वेअर रूट. आता इक्वल टू काय बघा e रेज टू x इनटू ब्रॅकेट मग आता इथे काय x प्लस e रेज टू x प्लस इथे काय आलं x स्क्वेअर प्लस x. आता इथे बघा x स्क्वेअर ऍज इट इज x प्लस e रेज टू x प्लस x स्क्वेअर प्लस आता इथे काय होईल बघा x e रेज टू x आणि इथं मायनस x e रेज टू x म्हणजे काय होईल दिस टर्म गेट कॅन्सल आणि काय कॅन्सल होतंय बघा दिस x ऑल्सो दिस x कॅन्सल म्हणजे इथं नेमकं काय राहील शिल्लक बघा दिस x कॅन्सल x into e raised to x and this x raised to x into e raised to x get cancelled. What remaining only remains this e raised to x. This e raised to x is remains okay. This e raised to x as it is plus this x square okay. अपॉन काय होईल इथे x plus e raised to x it's the square okay. आता याच्यापेक्षा सिंप्लिफिकेशन होणार नाही जरी आपण करायला गेलो तरी याच्यापेक्षा आणखी सिंपल हे होणार नाही. दिस इज द फायनल आन्सर ऑफ द थर्ड प्रॉब्लेम ओके. दिस इज थर्ड प्रॉब्लेम ओके. आता इथे बघा फोर्थ आणि फिफ्थ काय केलेलं आहे आपण होमवर्क दिलेला आहे आणि सिक्स्थ प्रॉब्लेम आपल्याला काय करायचा आहे आता सॉल्व करायचा आहे ओके. तर आपण स्टार्ट करूया सिक्स्थ प्रॉब्लेमचं सोल्युशन. काय सिक्स्थ प्रॉब्लेम बघा y equal to 5 e raised to x minus 4 अपॉन काय आहे 3 e raised to x minus 2 ओके. तर आता बघूया काय होईल इथे बघा इथे काय होणार ठरल्याप्रमाणे काय होईल ते सांगा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x and therefore काय होणार dy by dx equal to d by dx of 5 e raised to x minus 4 upon काय बघा अपॉन काय 3 e raised to x minus 2 ओके. आता इथं पण न्यूमरेटर आहे अपॉन डिनोमिनेटर आहे कोणता रूल यूज करणार आपण बाय युजिंग डिव्हिजन रूल बाय डिव्हिजन रूल ओके. तर डिव्हिजन रूल काय म्हणतो बघूया आपण बघा बाय डिव्हिजन रूल काय होईल बघा आता इथे u अपॉन v दिस इज u अपॉन v म्हणजे थोडक्यात काय हा वरचा न्यूमरेटर हा वरचा आहे डिनोमिनेटर हा खालचा या भाषेत आपण डिस्कस करूया काय होईल बघा इक्वल टू बघा खालचा आहे तसाच म्हणजे काय खालचा आहे तसा म्हणजे छेद आहे तसाच 3 raised to x minus 2 as it is into dy dx ऑफ न्यूमरेटरचा काय डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काय 5 e raised to x minus 4 ओके मायनस काय होईल आता मायनस न्यूमरेटर ऍज इट इज म्हणजे वरचा आहे तसाच 5 e raised to x minus 4 आहे तसाच इनटू d by dx ऑफ छेदाचा डेरिव्हेटिव्ह छेद काय येणार आहे छेद किती आहे बघा 3 e raised to x minus 2 म्हणजे 3 e raised to x minus 2 ओके. इथे लक्षात पुन्हा एकदा बघा वाटलं तर अजून जरा इथं समजेल असं लिहितो मी बघा काय होईल बघा इथे इक्वल टू काय होईल पुन्हा एकदा बघा
हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर as it is 3 e raised to x minus 2 as it is into d by dx of न्यूमरेटर का डेरिवेटिव म्हणजे किती 5 e raised to x minus 4 इन मायनस चिन्ह सेन्सिटिव्ह आहे मायनसच पाहिजे इथे लक्षात घ्या मायनस अंश आहे तसंच 5 e raised to x minus 4 into d by dx of छेदाचा डेरिवेटिव छेद किती आहे 3 e raised to x minus 2 आपण इथं काय घ्यायचं आहे छेदाचा स्क्वेअर छेद किती आहे 3 e raised to x minus 2 3 e raised to x minus 2 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायचा समजलं का कसा फॉर्म्युला वापरायचा ओके आता इक्वल टू काय होईल बघा आता फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज 3 raised to x minus 2 ऍज इट इज आता इथे कोणतं चिन्ह आहे मायनस चिन्ह आहे म्हणजे सबट्रॅक्शन रूल तर आपण काय करूया d by dx ना मल्टिप्लाय करूया म्हणजे काय d by dx ऑफ 5 e raised to x मायनस काय होईल इथं मायनस d by dx of 4 ओके आणि मायनस हा ब्रॅकेट ऍज इट इज 5 e raised to x minus 4 ऍज इट इज इनटू आता इथं पण तसंच आहे बघा मायनस चिन्ह आहे इथे आणि बाहेर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पण इथं मायनस साइन आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल या d by dx ना कंसाला गुणावं लागेल कंसाला गुणूया काय होईल d by dx of 3 raised to x minus d by dx of 2 ओके आता इक्वल टू काय होईल बघा आपण काय आपण छेदाचा स्क्वेअर 3 e raised to x minus 2 its स्क्वेअर आता इक्वल टू काय होईल बघा 3 raised to x minus 2 as it is ओके आता इथे गंमत बघा काय आहे इथं 5 आहे आणि हे e raised to x आहे 5 हा कॉन्स्टंट आहे आणि e raised to x हा काय आहे फंक्शन आहे तर इथं काय करावं लागणार आपल्याला स्केलर मल्टिप्लिकेशन रूल बाय युजिंग स्केलर मल्टिप्लिकेशन रूल नुसार काय होईल 5 कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेऊया म्हणजे काय होईल आता इथं 5 into काय d by dx of e raised to x मायनस आता इथं 4 आहे 4 इज द कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0 किती 0 म्हणजे इथं 0 ओके मायनस काय होईल बघा आता इथे मायनस हा ब्रॅकेट आहे तसंच 5 e raised to x minus 4 आता इथे सुद्धा तसंच सेम आहे बघा काय बघा 3 कॉन्स्टंट आहे e raised to x आहे इथे म्हणजे काय करावं बघा इथे 3 कॉमन घ्यावं लागेल म्हणजे काय होईल 3 आउटसाइड होईल डेरिव्हेटिव्हच्या कारण 3 इज कॉन्स्टंट सो 3 d by dx of e raised to x minus 2 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आपण काय करायचे आपण छेदाचा स्क्वेअर म्हणजे काय 3 e raised to x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर 3 e raised to x minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर आता इक्वल टू काय होईल बघा आता सिम्प्लिफाय करा 3 e raised to x minus 2 आता बघा e raised to x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x ओके आणि 5 म्हणजे 5 e raised to x आणि मायनस 0 म्हणजे 5 e raised to x इथं होईल 5 e raised to x ओके मायनस 5 e raised to x minus 4 इथं घेऊया 5 e raised to x minus 4 ओके आता इथे पण सेम तसंच काय होईल बघा e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x आणि हा 3 म्हणजे 3 e raised to x minus 0 म्हणजे काय 3 e raised to x 3 e raised to x आपण काय छेदाचा स्क्वेअर म्हणजे काय 3 डिनॉमिनेटर ऍज इट इज लिहूया आता इक्वल टू आता हे सिम्प्लिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे बघा आता हे कसं सिम्प्लिफाय करायचं आहे बघा तर इथं e raised to x आहे आणि इथं पण e raised to x आहे तर तो e raised to x कॉमन घेऊया आता काय अर्थ बघूया e raised to x कॉमन आता काय आहे बघा आता या 5 ना आत इथं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया आणि हे मायनस आणि हे 3 यांना आत ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया काय होईल मग बघा 5 3 जा 15 e raised to x पुन्हा 5 2 जा 10 म्हणजे मायनस 10 पुन्हा इथं मायनस 3 ना आत मल्टिप्लाय करूया मायनस काय बघा आता इथे मायनस
3 5 जा 15 म्हणजे किती होतात -15 e raised to x. ओके and this minus minus plus 3 4 जा 12. ओके आपण काय ना आपण बघा सिम्प्लिफिकेशन संपलेलं आहे. आपण काय लिहिलं आता इथे आपण ब्रॅकेट स्क्वेअर आपण e3 e raised to x -2 its स्क्वेअर. ओके आता बघा सिम्प्लिफिकेशन काय होईल तर इक्वल टू बघा आता इथे -10 आहे इथं +12 आहे म्हणजे 12 - 10 म्हणजे किती होईल 12 - 10 2 आणि इथं 15 दिस इज 15 e raised to x. ओके दिस इज 15 e raised to x दिस इज -15 e raised to x. बघा इथं 15 e raised to x -15 e raised to x. So this and this 15 e raised to x cancel. So what remaining -10 plus 12 is 12 minus 10 म्हणजे किती 2 e raised to x 2 e raised to x upon this 3 e raised to x minus 2 its the square. This is our answer. This is our answer of 6th problem. Okay तर अशा पद्धतीने आपण स्केलर मल्टिप्लिकेशन रूल ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या 5 रूल्सचा कसा यूज होतो हे आपण या एक्सरसाइज मध्ये बघितलेलं आहे. तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ काय करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा जेणेकरून महाराष्ट्रातील सगळ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. कारण मी खूपच मायक्रो बेसिक याच्यामध्ये शिकवलेलं आहे तेव्हा तुम्ही याचा लाभ घ्या. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.